नमस्कार, मी रुशाली यादव सारंग TV9 विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। सोलापूर, बीड आणि सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात जोरदार पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पाहूयात एक रिपोर्ट। हिंगोलीच्या डोंगरगाव परिसरात कयाधू नदीनं रौद्ररूप धारण केलंय। नदीच्या काठावरील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामधल्या कॉटन जिनिंग फॅक्टरीमध्ये नदीचं पाणी शिरल्यानं मशिनरींचं मोठं नुकसान झालंय। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या चुडावा गावात एका व्यक्तीसह जनावरांचं बोटीच्या साह्यानं रेस्क्यू करण्यात आलंय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रिधोरे गावाला पाण्याचा वेढा बसला होता। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं तत्परता दाखवत रिधोरे ग्रामस्थांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवलं। सोलापूरच्या करमाळ्यामधील जेऊरमध्ये मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पूर स्थिती निर्माण झाली आहे। गावातील अनेक घरात पाणी शिरलंय। सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी तत्परता दाखवत एका वृद्ध महिलेला पाण्यातून बाहेर काढत सुरक्षित स्थळी दाखल केलं। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। वीट गावातील नागरिकांना दवंडी देत सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीमध्ये पुरामुळे कयाधू नदी ओव्हरफ्लो झाले। कयाधू नदीचं पाणी शेतात शिरल्यानं प्रचंड नुकसान झालंय। धाराशिवच्या परांडा तालुक्यातील शेळगावमधील खैरी नदीला पूर आलाय। शेळगावमधील काही घरांमध्ये खैरी नदीचं पाणी शिरलंय। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये पुराच्या पाण्यात 7 म्हशी वाहून गेल्यात। स्थानिकांनी 4 म्हशींना शोधलं तर 3 म्हशी अजूनही बेपत्ता आहेत। नांदेडच्या लोहा तालुक्यातील पळशीमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांचं रेस्क्यू करण्यात आलंय। SDRFचे जवान आणि गावकऱ्यांच्या मदतीनं शेतकऱ्याला वाचवण्यात यश आलंय। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील गरसोळीतील तलाव ओव्हरफ्लो झालाय। तलावाच्या सांडव्याद्वारे पाणी वाहतंय। प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। पावसामुळे धाराशिवमधील अनेक नदी नाल्यांना पूर। धाराशिवच्या आरणीतील काही शेतकरी पुराच्या पाण्यातून वाहून गेले। सुदैवानं त्यांना पोहता येत असल्यानं ते सुखरूप बाहेर आले। धाराशिवच्या भूमपरंडा वाशी भागात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलंय। भूम तालुक्यातील ज्योतिबाची वाडी या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरूड या परिसरात जोरदार पाऊस होतोय। ईट आणि पाथरूडला जोडणाऱ्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। लातूरच्या निलंगा ते कासार शिर्शी या मार्गावरचा पूल पाण्याखाली गेलाय। तेरणा नदीच्या पुरामुळे निलंगा ते कासार शिर्शी हा मार्ग बंद झालाय आणि यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। लातूरमधील अहमदपूर ते हगदळ या गावाजवळचा पूल पाण्याखाली गेलाय। मनाड नदीचं पाणी पुलावर आल्यानं वाहतूक बंद झाली आहे। लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आहे। संततधार पावसामुळे वडवळ गावात जनजीवन विस्कळीत झालंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान झालंय। वडवळ गावाशेजारील ओढ्याचं पाणी गावात घुसल्यानं ही परिस्थिती ओढावली आहे।
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यात असलेल्या नेत्रगाव या ठिकाणी पुलावरून पाणी वाहतंय आणि यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। उदगीर तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे। पूल पाण्याखाली आल्यानं नेत्रगाव या ठिकाणी गावकऱ्यांना गावाबाहेर पडण्याचा रस्ताच बंद झालाय। बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आलाय। रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं बिंदुसरा नदीला पूर आला। आसपासच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीड जिल्ह्याला आज येलो अलर्ट आहे। नांदेड जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलाय। नांदेडच्या लोहा तालुक्यातील लोंढे सावंगी या गावात पिकांचं मोठं नुकसान झालंय। संपूर्ण कापूस सोयाबीन पीक पाण्याखाली गेलंय। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात कोंढूर डिग्रस शिवारातील मुसळधार पावसानं रस्ता खचलाय। रस्त्याचा काही भाग वाहून गेल्यानं डिग्रस गावचा शहरासोबतचा संपर्क तुटलाय। जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। मराठवाड्यात बीड मधील परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग बंद झालाय। परळी ते गंगाखेड महामार्गाचं काम रखडलं, त्यामुळे पुलावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। त्यामुळे वाहनधारक जीव मुठीत घेऊन वाहन चालवताय। धाराशिवच्या भूम तालुक्यातही मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस होतोय। भूम परंडा वाशी भागातील अनेक ओढ्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे।